आज आपल्याला मोटिवेशनल थिअरीज पाहायच्या आहेत. प्रेरणा सिद्धांत, कामाच्या प्रेरणेचे सिद्धांत. त्याच्यामधला पहिला आहे तो थिअरी एक्स अँड वाय, मॅकग्रेगरनी मांडलेला. मॅकग्रेगर हा मोठा अमेरिकन विचारवंत, पण त्याच्या आधी आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासक्रमाचा आढावा आपण घेऊ. आपण सेमिस्टर 3 मध्ये आहोत. हा पेपर नंबर 3 आहे. पेपर नंबर 3चं नाव आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मराठीमध्ये लोकप्रशासन. लोकप्रशासनाच्या पेपरला आपण सुरुवात केली आणि जवळपास पहिले 2 चॅप्टर आपण पूर्ण केले आहेत आणि तिसऱ्या चॅप्टरमधला पहिला पॉईंट पूर्ण झालेला आहे. पहिला चॅप्टर काय होता तर लोकप्रशासनाचा परिचय. त्याच्यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ बघितला, त्याची व्याप्ती पाहिली आणि त्याचं महत्त्व काय आहे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ते पाहिले. त्याच्यानंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगातील लोकप्रशासन. उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरण म्हणजे काय, पहिल्यांदा या 3 कन्सेप्ट्स आपण पाहिल्या. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. उदारीकरण म्हणजे एखादं आर्थिक क्षेत्र सर्वांसाठी खुलं करणं. खाजगीकरण म्हणजे सरकारी व्यवसाय असतील, सरकारी कंपन्या असतील, त्या खाजगी उद्योगांना विकणं. आणि जागतिकीकरण म्हणजे तुमची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणं. परदेशातून भांडवल मागवणं, थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून किंवा त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI असं म्हणतात, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून परकीय गुंतवणूक भारतामध्ये त्याला आमंत्रण देणं, बोलावणं आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून विकास साध्य करणं, त्याला जागतिकीकरण असं म्हणतो. जागतिकीकरणाचे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत. त्या सगळ्याची चर्चा आपण त्या लेक्चरमध्ये केली. त्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याच्याकडे आपण आलो होतो, लोकप्रशासन या अभ्यास विषयाची उत्क्रांती. म्हणजे 1887 मध्ये वुड्रो विल्सननी सुरुवात कशी करून दिली, त्याच्यानंतर लिओनार्ड व्हाईटनी 1926 मध्ये पहिलं पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर 1927 ते 1937 हा लोकप्रशासनाच्या तत्वांचा सुवर्ण काळ होता. मग त्यानंतर हळूहळू लोकप्रशासनावरचा लोकांचा विश्वास उडत चालला. लोकप्रशासन आणि राजकारण हे वेगळे विषय नाही आहे, दोन्हीचा एकत्रच अभ्यास करा असा एक विचार यायला लागला आणि लोकप्रशासनाचं महत्त्व कमी होत चाललं. पण पुन्हा लोकप्रशासनाच्या अभ्यासाने उचल खाल्ली आणि 1971 नंतर त्याचा वरचेवर विकास होत गेला. अमेरिकन लोकांनी लोकप्रशासनाच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे ते आपण पाहिलं. म्हणजे अमेरिकन योगदान बाजूला काढलं तर 10-20% लोकप्रशासनाचा अभ्यास शिल्लक राहील, इतका अभ्यास अमेरिकनांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर आपण प्रशासनाचे वेगवेगळे सिद्धांत पाहिले. फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर म्हणजे किती कष्टपूर्वक, किती कष्टाने लोक एक सिद्धांत उभा करतात ते टेलरकडे बघून समजतं. म्हणजे टेलर हा स्वतः अगदी शॉप फ्लोअरपासून, म्हणजे फॅक्टरीमधल्या सगळ्यात छोट्या कामगाराच्या जॉबपासून ते जनरल मॅनेजरपर्यंत जाऊन पोचलेला होता. तो विचारवंत म्हणून गाजला. त्याला फार आयुष्य लाभलं नाही, 59 वर्षाचंच आयुष्य, पण त्याच्यामध्ये त्यांनी कारकीर्द आपली पूर्ण गाजवली. त्याचे सिद्धांत वापरून अनेक कंपन्या मोठ्या झालेल्या दिसतात. तर त्याचा होता तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. त्याच्यानंतर मॅक्स वेबर या मोठ्या विचारवंताचा नोकरशाही संबंधीचा सिद्धांत आपण पाहिला. नोकरशाही साधारणपणे असं मानलं जातं की काम न करणारे लोक, काम टाळणारे लोक, परंतु वेबरनी नोकरशाहीची वेगळीच बाजू आपल्यापुढे मांडली. नोकरशाहीमध्ये कार्यक्षमता आहे, नोकरशाहीमध्ये पद आणि व्यक्ती वेगवेगळे केले जातात,
म्हणजे नोकरशाहीमध्ये एक प्रकारे शिस्त असते. तर ह्या सगळ्या गोष्टी वेबरनी हायलाईट केल्या, या लक्षात आणून दिल्या. त्याच्यानंतर आपण मानवी संबंध सिद्धांत पाहिला. शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताची ही दुसरी बाजू असं म्हणता येईल, कारण दोन्ही सिद्धांत डावलण्यासारखे नाही आहेत किंवा एकाचा पुरस्कार करावा आणि एकावर टीका करावी असं नाही आहे. दोन्ही अर्धे अर्धे आहेत असं तुम्हाला लक्षात येईल दोन्हींचा अभ्यास केल्यानंतर. टेलर तांत्रिक बाबींवरती लक्ष देतो किंवा शास्त्रीय बाबींवरती लक्ष देतो, परंतु एल्टन मेयो मानवी संबंधांवरती लक्ष देतो, लक्ष केंद्रित करतो. मग एल्टन मेयोचा तो प्रयोग आपण पाहिला, हॉथॉर्न एक्सपेरिमेंट, त्याच्याविषयी चर्चा केली. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आपण सुरू केला, त्याच्यामध्ये संघटनाची मूलभूत तत्व आणि सिद्धांत हे पाहायला आपण सुरुवात केली. तर संघटनाची 3 तत्व आपण पाहिली: पदसोपान, प्रदान, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. पदसोपान म्हणजे एक शिडी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदांची रचना असते. शिपायापासून ते सचिवापर्यंत ही पदसोपानाची रचना असते. जबाबदारीचं विभाजन केलेलं असतं, जबाबदारी निश्चित केलेली असते. तर त्याला पदसोपान असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर प्रदान. संघटना वाढली, संघटना मोठी झाली की अधिकार प्रदान करावे लागतात. आपण एका प्रायव्हेट ट्युशन क्लासचं उदाहरण घेतलं होतं की एक शिक्षक आहे आणि 10-12 विद्यार्थी आहेत. तर त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मॅनेज होऊ शकेल. एकट्या बाई सर्व मॅनेज करू शकतात, पेपर काढण्यापासून झेरॉक्स करण्यापर्यंत, रिझल्ट देण्यापर्यंत, शिकवणं सगळंच. परंतु क्लासचा आकार जेव्हा वाढेल, क्लासमध्ये 400-500 विद्यार्थी यायला लागतील, वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातील, त्यावेळेला मग एकट्याचं ते काम नाही आहे, तुम्हाला कामं डेलिगेट करावी लागते. तर डेलिगेशन हा सिद्धांत आपण पाहिला. त्याच्यानंतर केंद्रीकरण चांगलं की विकेंद्रीकरण चांगलं. विद्यापीठाने घेतलेली परीक्षा केंद्रीकरण, कॉलेजेसनी स्वतंत्रपणे घेतलेल्या परीक्षा म्हणजे विकेंद्रीकरण. तर दोन्हीचं संतुलन साधावं लागतं हे पण आपण पाहिलं. तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणजे 2 चॅप्टर्स आणि तिसऱ्यामधला पहिला भाग पूर्ण केला आहे आपण. तर आता तिसऱ्या चॅप्टरमधला दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करतो आहोत आणि तो आहे प्रेरणा सिद्धांत. मॅकग्रेगर आणि मॅक्लेलन या दोघांचे प्रेरणा सिद्धांत आपल्याला पाहायचे आहे. त्याच्यानंतर उरलेलं काय काय आहे तेही मी आता तुम्हाला सांगतो. हा स्लाइड शो तुम्हाला बघायला मिळणारच आहे. ही फाईल तुम्हाला मी पाठवणारच आहे, त्यामुळे तुम्हाला परत त्याचा आढावा घेता येईल शांतपणे. नेतृत्वाचा सिद्धांत पाहायचा आहे. नेतृत्वाचे 2 सिद्धांत, ट्रेट सिद्धांत आणि कंटिंजन्सी सिद्धांत. त्याच्यानंतर शेवटचा चॅप्टर आपला आहे प्रशासनातील प्रचलित तंत्रे आणि पद्धती. आधुनिक प्रशासनामध्ये नवीन नवीन तंत्र आणि नवीन पद्धती वापरल्या जातात. तर त्याच्यामध्ये आहे ते ई शासन म्हणजे ई गव्हर्नन्स, आणि दुसरं आहे ते सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी, पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचा यातला मुद्दा समजून घेण्याचा ते म्हणजे सुशासन. सुशासन म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजून घेणार, मग ई गव्हर्नन्स आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. तर एवढा आपला 3rd सेमिस्टरचा 3ऱ्या पेपरचा लोकप्रशासनाचा अभ्यासक्रम आहे. तर आपण आता सुरुवात करतोय ते डग्लस मॅकग्रेगर, अमेरिकन विचारवंत. 1906 ते 1964 हा त्यांचा आयुष्याचा काळ. ते मानसशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांची घरची शाळा होती आजोबांनी सुरू केलेली. तिथेच त्यांनी लहानपणापासून शिकायला आणि काम करायला पण सुरुवात केली. ते उत्तम पियानो वाजवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते रंगांधळे होते. जाणीवपूर्वक इथे मी त्यांचा
ब्लॅक अँड व्हाईट असं पिक्चर टाकलेलं आहे. तर मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणून ते पुढे आले. त्याने मानसशास्त्रामध्ये पदवी मिळवली, PhDची पदवी मिळवली. त्याच्यानंतर हार्वर्डमध्ये त्यांचं ते शिक्षण पूर्ण झालं. पुढे MITमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं आणि मग तिथेच त्याने आपलं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला, त्या पुस्तकाचं लिखाणही त्याच्यामध्ये त्यांनी केलं. त्यांची ही एक स्लाइड पहा तुम्ही. द लिमिट्स ऑन ह्युमन कोलॅबोरेशन इन द ऑर्गनायझेशनल सेटिंग आर नॉट लिमिट्स ऑन ह्युमन नेचर but of management's ingenuity in discovering how to realize the potential represented by its human resources. म्हणजे एखाद्या संघटनेमध्ये व्यवस्थापनाचं कौशल्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी ओळखायला पाहिजे की आपले कर्मचारी कसे आहेत, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये किती क्षमता आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. आता क्ष आणि य सिद्धांतासंबंधी मराठी विश्वकोशामधील लेखाचा काही भाग आहे. तर तो लेखाचा काही भाग त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलंय आणि वाय ते किंवा क्ष आणि य करण्याचा मी प्रयत्न करतो. व्यवस्थापन शैलीचे स्वरूप होताना हे काही प्रमाणात व्यवस्थापकाचे तत्वज्ञान, थेअरी एक्स आणि वाय किंवा क्ष आणि य सिद्धांत. व्यवस्थापन शैलीचे स्वरूप हे काही प्रमाणात व्यवस्थापकाचे तत्वज्ञान, व्यक्तिमत्व व मानवविषयक गृहीते यांवर अवलंबून असते. डग्लस मॅकग्रेगर या व्यवस्थापन तज्ज्ञाने आपल्या द ह्युमन साइड ऑफ द एंटरप्राइज या ग्रंथात व्यवस्थापनाच्या 2 ठळक शैली वर्णिलेल्या आहेत. त्याचे हे सैद्धांतिक विवेचन क्ष सिद्धांत व य सिद्धांत या नावाने प्रसिद्ध आहे. मनुष्य स्वभावाबद्दलची काही मूलभूत गृहीते आणि त्यांचा व्यवस्थापन प्रक्रियेवर तसेच कर्मचारी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर होणारा परिणाम यांची मीमांसा या सिद्धांतांमध्ये केलेली आहे. अधिकाराचा उपयोग करून संचालनाचे व नियंत्रणाचे कार्य करणे हे क्ष सिद्धांताचे मूलतत्व असते. सर्वसामान्य माणसाला कामाबद्दल अनिच्छा असते. काम किंवा जबाबदारी टाळण्याची त्याची प्रवृत्ती असते. महत्त्वाकांक्षेचा त्याच्यात अभाव असतो आणि प्रामुख्याने त्याला सुरक्षितता हवी असते. त्यामुळे काम करून घेण्यासाठी त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे लागते आणि प्रसंगी शिक्षा करण्याची धमकीही द्यावी लागते. क्ष सिद्धांतामधील ही गृहीते विचारात घेतल्यास व्यवस्थापकाची व्यवस्थापन शैली आत्मकेंद्रित असणे स्वाभाविक ठरते. या शैलीचा अवलंब केल्यास सत्तेच्या केंद्रीकरणाचे दुष्परिणाम संभवतात. अधिकार व जबाबदारी यामध्ये असंतुलन निर्माण होते. कर्मचाऱ्यांचे मनोबल खालावते. तसेच व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचे परस्पर संबंध बिघडण्याची शक्यता असते. औद्योगिकरण प्रक्रियेच्या प्राथमिक व्यवस्थेमध्ये क्ष या कार्यकेंद्रित व्यवस्थापन शैलीचा सर्वत्र वापर होत असे. परंतु 1930ची जागतिक मंदी तसेच एल्टन मेयो यांनी अमेरिकेतील कारखान्यात 1920 ते 1938 या काळात केलेले संशोधन यामुळे कार्यकेंद्रित व्यवस्थापन शैलीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि परिणामी क्ष व्यवस्थापन शैलीच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. य सिद्धांतामध्ये साधारणतः पुढील मानवविषयक गृहीते विचारात घेतली जातात. मानसिक व शारीरिक श्रम करणे ह्या स्वाभाविक बाबी असून संघटनेच्या उद्दिष्टांशी व्यक्तीच्या उद्दिष्टांची बांधिलकी असते. संघटनेत योग्य परिस्थिती असेल तर व्यक्ती केवळ सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी नव्हे
तर अधिक जबाबदारी स्वीकारण्यासाठीही पुढे येते. कर्मचाऱ्यांमध्ये उच्च दर्जाची कल्पकता व सर्जनशीलता असते आणि त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतेचा अपुरा उपयोग करून घेतला जातो. ही स्थूलमानाने या सिद्धांतामागची मानवविषयक गृहीते होत. या सिद्धांताच्या प्रभावाखालील व्यवस्थापक समूहांचे महत्त्व ओळखून त्यांना विविध प्रकारे कार्यप्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. या समूह केंद्रित व्यवस्थापन शैलीचा अवलंब करणारे व्यवस्थापक संघटनेमध्ये मानवी संबंधांना प्राधान्य देऊन व्यवस्थापनासंबंधीचे सर्व निर्णय घेतात. क्ष सिद्धांतामध्ये प्रतिबिंबित झालेला व्यवस्थापनाचा मानवविषयक दृष्टिकोन नकारात्मक वाटतो. शिवाय हा दृष्टिकोन कामगारांच्या क्षमतेबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल अविश्वास व्यक्त करतो. याउलट य सिद्धांतामध्ये व्यक्त झालेला दृष्टिकोन सकारात्मक, आशेचा, कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे जतन करणारा आणि त्यांच्या क्षमतेबद्दल विश्वास व्यक्त करणारा वाटतो. ही जी शेवटची स्लाइड आपण पाहिली ती पाहताना मला एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाची आठवण झाली. त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याच्या आधी या स्लाइडमध्ये किंवा या इमेजमध्ये काय दाखवले ते पहा. फिजिओलॉजिकल सेफ्टी अँड सिक्युरिटी, सोशल इस्टीम आणि SA म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. हायरार्की ऑफ नीड्स. आता हायरार्की या शब्दाशी तुमचा परिचय झालेला आहे. पदसोपान, शिपायापासून सेक्रेटरीपर्यंत, वाईड बेस, नॅरो टॉप, हे सगळं मागच्या एका लेक्चरमध्ये आपण पाहिलं. तेच इथे दिसतं. मॅस्लॉव नावाचा जो अमेरिकन शास्त्रज्ञ होता, त्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी हायरार्की ऑफ नीड्स म्हणजे माणसाच्या गरजांचं पदसोपान किंवा माणसाच्या गरजांची शिडी ती मला स्पष्ट करावीशी वाटते. कारण त्याच्याच आधारावरती मॅग्रेगरचा जो सिद्धांत आहे त्याचं विश्लेषण आपल्याला करता येईल, आणखीन चांगलं विश्लेषण करता येईल. तर अब्राहम मास्लोव 1908 ते 1970 न्यूयॉर्क स्टेटमध्ये त्याचा जन्म झाला, न्यूयॉर्क शहरामध्ये त्याचा जन्म झाला आणि कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू, म्हणजे पुन्हा अमेरिकन. म्हणजे आपण प्रत्येक लेक्चरमध्ये हे पाहतो आहोत की नवीन कुठल्या तरी अमेरिकन शास्त्रज्ञाचं वर्णन किंवा त्याचं योगदान आपण पाहतो आहोत. म्हणजे ते वाक्य खरं आहे की लोकप्रशासनाचा खरा विकास, लोकप्रशासन आणि व्यवस्थापनशास्त्र याचा खरा विकास अमेरिकनांनी केला. तर याला काय म्हणतात? द फादर ऑफ ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी अँड क्रिएटर ऑफ मॅस्लॉव्ज हायरार्की ऑफ नीड्स. आता या मॅस्लॉववरती अस्तित्ववादाचा आणि साहित्यिकांचा बराच प्रभाव होता. अस्तित्ववाद मोठी विचारप्रणाली आहे. सिमॉन दी बोहा जी स्त्रीवादी विचारवंत मानली जाते, त्या पण या अस्तित्ववादाच्या फॉलोअर्स होत्या. अस्तित्ववाद म्हणजे तुम्ही इथे जन्माला आलेला आहात त्याचं कारण काय. प्रत्येक धर्म किंवा मोठा विचार प्रत्येकाने काहीतरी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, बऱ्याच संकल्पना दिलेल्या आहेत. धर्मांनी, जवळजवळ सर्वच धर्मांनी, तुम्ही इथे का आलात, तुम्ही कुठून आलात, कुठे जाणार, सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला फक्त एक ठरलेला चार्ट फॉलो करायचा आहे, एवढंच शिल्लक ठेवलेलं आहे. अस्तित्ववादी हे सगळं नाकारतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक नव्याने जन्माला आलेला जीव हा पूर्णतः वेगळा आहे. त्याला पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सगळ्या त्याच्या जीवनाचा विकास करावा.
त्याला जसं वाटतं तसं तरी विकास करावा. अस्तित्ववादाविषयी चर्चा आपण पुन्हा केव्हा तरी करू. अब्राहम मॅस्लोकडे येऊ. मॅस्लो खूप मोठा विचारवंत. त्याची पुस्तकं पहा. मोटिवेशन अँड पर्सनॅलिटी, त्याच्यानंतर टुवर्ड ए सायकोलॉजी ऑफ बीइंग, ए थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन, a psychological research that helped change the field for good. The power of self-actualization. A revolutionary psychologist explores the qualities of greatness. तर या अब्राहम मॅस्लोने एक अत्यंत इंटरेस्टिंग असा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार माणसाची प्रगती किंवा माणसाची उत्क्रांती त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू राहते. सगळी माणसं एका पातळीवर नसतात. प्रत्येक माणसाचा विकास वेगवेगळ्या क्रमाने होतो, वेगवेगळ्या पद्धतीने होतो. परंतु त्याच्यामध्ये काही स्टेजेस असतात. त्या स्टेजेसचा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. अर्थात सिद्धांत याचा अर्थ जनरलायझेशन असतं. प्रत्येकाला जो जसाच्या तसा लागू होईल असं नाही, पण सर्वसाधारणपणे असंच चित्र असतं असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं. त्याच्या म्हणण्यानुसार माणसाच्या सगळ्यात मूलभूत गरजा कोणत्या असतील तर त्या शारीरिक गरजा असतात. म्हणजे पहिल्यांदा माणूस जसा जसा विकसित व्हायला लागतो तसं त्याला चिंता कशाची असते तर ब्रीदिंग, फूड, वॉटर, शेल्टर, क्लोदिंग आणि स्लीप. म्हणजे अगदी मराठीत थोडक्यात म्हणायचं तर श्वास घेणं, अन्न, वस्त्र, निवारा आणि झोप, एवढंच. लहान मुलाकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याला एवढ्याच गोष्टींची गरज असते. मग त्याला नीतिमत्ता माहीत नसते, त्याला क्रिएटिव्हिटी माहीत नसते, स्पॉन्टेनियस बिहेवियर, उत्स्फूर्तपणे काहीतरी करणं, समाजासाठी काहीतरी करणं, मैत्री, कुटुंब, कशाची काही फिकीर त्याला नसते. म्हणजे अगदी स्वतःच्या आरोग्याची सुद्धा फिकीर त्या लहान मुलाला नसते. म्हणजे त्याला चॉकलेट खाऊन दात किडतात, दात स्वच्छ घासले पाहिजेत हे पण सांगावं लागतं, कारण त्याला त्याची चिंता नसते. त्यावेळेला त्याला एवढंच पाहिजे असतं की आपला श्वास बरोबर चालला पाहिजे. तुम्ही त्याचा नाक दाबून बघा, तो गोंधळाला सुरुवात करेल. त्याला तेवढं कळतं. भूक लागल्यानंतर ओरडायचं कळतं, तहान लागल्यानंतर ओरडायचं कळतं. घरातून बाहेर त्याला तुम्ही काढायला लागलात तर तो रेझिस्ट करेल. म्हणजे त्याला त्याचं एक शेल्टर असलं पाहिजे याची गरज लागते, हे माहिती आहे त्याला. त्याला समजत नसेल, त्याचा बुद्धिमत्तेचा विकास तेवढा नसेल, पण त्याला घरातून बाहेर हाकलायला लागल्यानंतर समजतं की हे चुकीचं आहे. कपड्यांचं भान पण त्याला हळूहळू मग यायला लागतं आणि झोपेचं नियंत्रण त्याच्यावर ऑटोमॅटिक असतंच. म्हणजे ह्या अगदी प्रायमरी स्टेज आहे माणसाची. काही वेळेला आपण गमतीने म्हणतो की हा फक्त वयाने वाढला आहे, बुद्धीने वाढलेलाच नाही आहे. मन ह्याचं लहान बाळासारखंच आहे असं गमतीने काही लोकांच्या बद्दल आपण कधी कधी म्हणतो. तर ती वस्तुस्थिती आहे की या फिजिओलॉजिकल नीड्सच्या पुढे, शारीरिक गरजांच्या पुढे जे जात नाहीत ते तसेच राहतात. वयाने वाढतात, बुद्धीने नाही वाढत. पण जे वाढतात मग त्यांच्या पुढच्या गरजा सुरू होतात. मग आरोग्य, मग रोजगार हवा, पैसा मिळवला पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, माझं कुटुंब असलं पाहिजे, किंवा मग मला समाजात मिसळता आलं पाहिजे. म्हणजे हळूहळू या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते. साधारणपणे शाळेमधला मुलगा, कॉलेजमधला मुलगा, कॉलेजमधून बाहेर पडणारा या स्टेजला आलेला असतो. म्हणजे इथे पण तुम्हाला तुम्ही कोण आहात याची पूर्ण जाणीव झालेली नसते सेकंड स्टेजला. पण आता तुम्हाला आरोग्याची जाणीव होते, मग तुम्ही व्यायाम करायला लागता, तुम्ही जिमला वगैरे जायला लागता. तुम्हाला असं वाटायला लागतं की आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे.
वडिलांनी नाकारल्यानंतर एखादी गोष्ट असं जाणवतं की मी जेव्हा पैसे कमवीन त्यावेळेला मला जे हवं ते करीन. बहुतेक सगळ्या तरुण मुलांचा हा अनुभव असतो, ही मानसिकता असते. मग प्रॉपर्टी असावी, आपलं कुटुंब असावं, असं हळूहळू वाटायला लागतं. मग हेच तुमचं वय आहे, म्हणजे तरुणपणातल्या सगळ्या गोष्टी दिसतात ह्या तुम्हाला. गद्दे 25 ज्याला म्हणतो आपण, मग 25-30 पर्यंत या सगळ्या गोष्टींच्या मागे माणसं लागायला लागतात. मग त्या सगळ्या सॅटिस्फाय झाल्या, त्या सगळ्या प्राप्त झाल्या की मग त्यांचं लक्ष हळूहळू फ्रेंडशिप, फॅमिली, इंटिमसी, सेन्स ऑफ कनेक्शन, म्हणजे आता या सगळ्या गोष्टींमध्ये जरा आणखीन खोलात जायला लागतं तुम्ही. मग मैत्रीचं महत्त्व तुम्हाला पटायला लागतं. जुने जुने मित्र शोधून काढणं, मग त्यांचे गेट टुगेदर्स करणं, मग तुम्हाला कोणीतरी भावनिक जवळीक कोणाची तरी तुम्हाला गरजेची वाटायला लागते. तुम्ही कोणाशी तरी कनेक्टेड आहात हे तुम्हाला मग महत्त्वाचं वाटायला लागतं. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गरजा भागल्यानंतर मग तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. मग तुम्ही काहीतरी अचीव करायला जाता, दुसऱ्याला पण मान देता आणि तुम्ही पण एक काहीतरी वेगळे आहात, तुमचं वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला लागतं. सेल्फ इस्टीम असं म्हटलं जातं. आणि शेवटची अवस्था, मॅस्लॉव असं म्हणतो की सगळे या अवस्थेला पोचतातच असं नाही, मध्येच कुठेतरी राहतात किंवा का अगदी पहिल्याच अवस्थेमध्ये शेवटपर्यंत राहतात. फिजिओलॉजिकल नीड्स अशी माणसं पाहिली आहेत मी पण, म्हणजे काही फार त्याच्यामध्ये वेगळं विचित्र असं वाटण्यासारखं नाही आहे. मॅस्लॉवची पुस्तकं जरा वाचा, म्हणजे मग तुम्हाला आणखीन उदाहरणं पण त्याच्यामध्ये मिळतील. तर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणजे मी म्हणजे कोण आहे, मग मी या समाजाचा घटक आहे आणि मग तिथे नीतिमत्तेने वागलं पाहिजे. म्हणजे म्हातारी माणसं सहसा सावध राहण्याचा सल्ला देतात. हा काही अपवाद सोडून देतो ते, पण चांगलं वागा, नीतिमत्तेने वागा, कारण त्यांना ते महत्त्व त्याचं पटत असतं. पण इतर पहिल्या स्टेजेसमध्ये, जे खालच्या स्टेजेसमध्ये त्यांना कदाचित नीतिमत्तेचं महत्त्व नाही पटणार. पण ज्याला पूर्ण जाणीव झालेली आहे स्वतःची, जगाची, तो मग नीतिमत्ता, क्रिएटिव्हिटी म्हणजे निर्मिती क्षमता, उत्स्फूर्तपणा आणि काहीतरी एक पर्पज माझ्या लाईफमध्ये मला सापडलं आणि माझ्यामध्ये काहीतरी ताकद आहे, मी सगळ्या जगाला आता ओळखू शकतो, अशा लेवलला जी माणसं जातात ती सगळ्यात प्रगत माणसं असं म्हणता येईल. आता इथे मॅकग्रेगरचा संबंध जोडून दाखवतो मी तुम्हाला की जेव्हा तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं ही वरच्या 2 स्तरावरची असतात, सेल्फ इस्टीम आणि सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, या पातळीवर पोचलेल्या माणसांवरती नियंत्रण करण्याची फारशी गरज नसते. यांना चाबूक घेऊन उभं राहून काम करून नाही घ्यावं लागत यांच्याकडनं. यांना कळलेलं आहे काम म्हणजे काय असतं, काम का करायचं, कसं करायचं, त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे, कोणाचा फायदा होणार आहे, हे सगळं यांना कळलेलं आहे. यांना समजावून सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे थिअरी वायवाले जे आहेत ते ह्या दोघांच्या वर नियंत्रण ठेवणारे असतील तर थिअरी वाय तिथे सक्सेसफुल होईल. आणि थिअरी एक्स कोणासाठी वापरावी लागेल तर खालच्या 3 अवस्थांमध्ये असलेले लोक, फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी अँड सिक्युरिटी, लव्ह अँड बिलॉंगिंग. आता लव्ह अँड बिलॉंगिंगवाले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फार लक्ष नाही द्यावं लागणार, पण पहिल्या 2 कॅटेगरीजमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे मात्र लक्ष द्यावं लागतं बारकाईने. आता इथे मला आणखीन एक प्लेटोचा पण संदर्भ आठवतोय, पण त्याच्या आधी थोड्याशा या पुढच्या स्लाइड्स बघा. इंग्लिश मीडियम ज्यांचं आहे त्यांच्यासाठी पण ते उपयोगाचं आहे. ॲज ईच नीड इज सॅटिस्फाईड द नेक्स्ट हायर लेवल इन द इमोशनल हायरार्की डॉमिनेट्स कॉन्शियस फंक्शनिंग. म्हणजे जसं जसं तुमची एक एक गरज भागली जाईल,
फिजिओलॉजिकल नीड असतील, सेफ्टी आणि सिक्युरिटी असेल, लव्ह अँड बिलॉंगिंग असेल. तर जसं जशी एक एक गरज तुमची भागली जाईल तसं तुम्ही पुढच्या पातळीवरती जाता. Maslow believed that truly healthy people were self-actualizers because they satisfied the highest psychological needs, fully integrating the components of their personality or self. हे सगळ्यात हेल्दी, सगळ्यात आदर्श कोण तर सेल्फ ॲक्च्युअलायझर, सगळ्यात शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचणारे, स्वतःची पूर्ण जाणीव झालेली, माझ्यातले दोष काय आहेत, माझ्यातल्या मर्यादा काय आहेत आणि क्षमता काय आहेत. Maslow has proposed that human motivation can be understood as resulting from a hierarchy of needs. The needs starting with the most basic physiological demands, progress upward through safety needs, belonging needs, and esteem needs, and culminate in self-actualization. Each level directs behavior toward the need level that is not being adequately met. As lower level needs are met, the motivation to meet the higher level needs becomes active. Furthermore, as an individual progresses upward, it becomes progressively more difficult to successfully fulfill the needs of each higher level. For this reason, Maslow believed that very few people actually reach the level of self-actualization, and it is a lifelong process for the few who do. आता इथे मला प्लेटो नावाच्या ग्रीक विचारवंताची आठवण येते. त्यांनी याच प्रकारे माणसांचं विभाजन केलेलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार सुद्धा सर्व माणसं सारखी नसतात. 3 प्रकारची माणसं असतात: मेन ऑफ स्टमक, हार्ट अँड हेड. जे इथे थोडं आणखीन विस्ताराने दिलेलं आहे. म्हणजे कॉस्मॉस, एकूण विश्वामध्ये कशा कशाने त्याचं रिप्रेझेंटेशन होतं ते दिलं आहे. फायर, एअर आणि अर्थ. तसं सिटीमध्ये फिलॉसॉफर्स, पोलीस आणि वर्कर्स. म्हणजे इंडिव्हिज्युअल कसा असणार आहे, व्यक्ती कसा असणार आहे, तो जो स्टमकशी संबंधित आहे, म्हणजे जो पोटार्थी आहे, जो पोटापुरतं बघतो, तो वर्कर, कामगार. बहुसंख्य कामगार असतात. क्राफ्ट्स पीपल, फार्मर्स, म्हणजे वेगवेगळे सुतार, लोहार, चांभार, कुंभार, हे सगळे वेगवेगळे क्राफ्ट्स ज्यांना येतात ते, कारागीर आणि शेतकरी. तर हे फक्त पोटार्थी लोक आहेत. डिझायर त्यांच्यामध्ये प्रमुख आहे. डिझायर म्हणजे सगळ्या प्रकारची इच्छा, आकांक्षा, जगण्याची, खाण्याची, पिण्याची, म्हणजे सगळ्या गोष्टींचा लोभ, मोह सगळा त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर येतात ते मेन ऑफ हार्ट. हृदय ज्याच्यामध्ये प्रॉमिनंट आहे, म्हणजे भावना ज्यांच्याकडे महत्त्वाची ठरते, ज्यांच्यामध्ये एक असं चैतन्य आहे, स्पिरिट आहे. मग हे लढवय्ये असतात. हे लष्करामध्ये जाण्याला लायक लोक असतात. लष्करातला शिपाई, सैनिक जेवायला मिळालं नाही म्हणून मी लढायला जात नाही असं कधी म्हणणार नाही. उलट अशी उदाहरणं तुम्हाला जगभरामध्ये अनेक ठिकाणी दिसतील की उपाशीपोटी समुद्र पार करून गेले, उपाशीपोटी डोंगर चढून गेले, आगीतून पार झाले, वणव्यातून पार झाले. कितीतरी कथा तुम्हाला ऐकायला मिळतील सैनिकांच्या. त्यांच्यामध्ये एक स्पिरिट आहे, लढायची एक प्रचंड वृत्ती आहे. तिसरी जी लोक आहेत ते मेन ऑफ हेड त्याला म्हणतात, ज्यांच्यामध्ये बुद्धीचा प्रभाव जास्त आहे, विवेकाचा प्रभाव आहे, विचारांचा प्रभाव आहे. ते कुठलाही निर्णय घाईघाईनी घेत नाहीत. शांत बुद्धीनी, थंड डोक्यानी
विचारपूर्वक ते निर्णय घेतात. तर हे फिलॉसॉफर्स, तत्वज्ञ, इंटेलेक्च्युअल्स म्हणजे बुद्धिजीवी लोक, मग ते वकील असतील, पत्रकार असतील, शिक्षक वेगवेगळ्या प्रकारचे, शास्त्रज्ञ, तर हे सगळे बुद्धिजीवी, मेन ऑफ हेड. तर मेन ऑफ हेड, हार्ट आणि डिझायर. तर इथे जे सेल्फ ॲक्च्युअलायझिंग जे आहे ते मेन ऑफ हेडमध्येच शक्य आहे. बाकीच्यांच्यामध्ये ते त्या लेवलपर्यंत ते पोचत नाहीत. त्यातल्या त्यात मेन ऑफ हार्ट हे यांच्याकडून कामं करून घेणं हे तुलनेने सोपं, पण मेन ऑफ स्टमक त्यांना कामाला मोटिवेट करणं, प्रेरणा त्यांच्या अगदी मर्यादित आहे. तर मॅस्लॉवचं किंवा मॅकग्रेगरचं म्हणणं काय की तुम्ही प्रत्येकाचं व्यक्तिमत्व पहिल्यांदा ओळखा, तो कसा आहे ते ओळखा आणि मग त्याप्रमाणे त्याला कशी प्रेरणा द्यायची ते ठरवा. म्हणजे थिअरी एक्स वापरायची की थिअरी वाय वापरायची. म्हणजे इथे सुद्धा सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशनमध्ये आपण जसं म्हणतो की दोन्हीचा बॅलन्स सांभाळावा लागतो, तसं इथे पण तसंच आहे की थिअरी एक्स आणि थिअरी वाय. हां, तुम्हाला हे क्लिअर कट कळलं की आपल्या हाताखालची जी माणसं आहेत ती सगळी विकसित झालेली आहेत, एका क्षमतेची आहेत, एक लेवलची बुद्धिमत्ता त्यांच्याकडे आहे, म्हणजे शास्त्रज्ञांची टीम आहे. मग तुम्हाला तिथे कॅरेट अँड स्टिक असं वापरून चालणार नाही, का थिअरी एक्स वापरून चालणार नाही, तिथे थिअरी वाय तुम्हाला वापरायला लागेल. अशा लोकांच्या मध्ये जर तुम्ही थिअरी एक्स वापरायचा प्रयत्न केला त्याचे उलटे परिणाम होतील. आणि जिथे मग क्षमता अगदीच कमी आहे, त्याची मानसिक किंवा बौद्धिक पातळी अजून विकसित झालेली नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही फ्रीडम द्यायला लागलात तर त्या फ्रीडमचा गैरवापर होणं साहजिक आहे. म्हणजे बेसिकली इथे संबंध येतो कुठे, माणसाला कामाची प्रेरणा कशी द्यायची. माणसाच्या बद्दल असं म्हटलं जातं की मूलभूत प्रवृत्ती माणसाची सरळ साधी आहे, काही काम न करता बसून राहणं. माणसाला काम करण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. मग त्याचं शरीर त्याला पहिल्यांदा प्रेरणा देतं, मग जसं जसं तो आणखीन विकसित होत जातो तसं तसं मग त्याला वेगवेगळ्या प्रेरणा मिळत राहतात. आता स्टॅलिनला सुद्धा साम्यवादाचा विकास करताना हा कामाच्या प्रेरणेचा प्रश्न जाणवलेला होता. त्यांनी खाजगीकरण सगळं थांबवलं किंवा खाजगी मालकी काढून टाकली सोव्हिएट युनियनमध्ये 1917च्या क्रांतीनंतर. सगळं सरकारच्या मालकीचं, व्यक्तीच्या हाती मालकी नको, कारण मग त्याच्यामुळे इनइक्वॅलिटी होते, त्याच्यामुळे असमानता येते आणि असमानतेतून अन्याय होतो. म्हणून मूळच काढून टाकायचं, खाजगी मालकीच काढून टाकायची. खाजगी मालकी काढून टाकल्यानंतर कामाच्या प्रेरणेचा प्रश्न निर्माण झाला. जोपर्यंत शेतकऱ्याचं शेत स्वतःचं होतं त्याला तिथे कोणतंही पीक घ्यायला मुभा होती आणि ते पीक मार्केटमध्ये नेऊन त्याला वाटेल त्या भावाला, अर्थात मार्केटचा प्रमाणेच त्याला ते ठेवावे लागायचे, पण मिळायचे त्याला पैसे. तर मार्केटमध्ये विकण्याची पण त्याला परवानगी होती, स्वातंत्र्य होतं. तेव्हापर्यंत तो मन लावून काम करायचं. ज्या क्षणी त्याला कळलं की आता जमीन माझ्या मालकीची नाही आहे, मी सरकारचा नोकर म्हणून तिथे काम करणार आहे, सरकारने सांगितलं तेवढं काम करायचं आहे, सकाळी एक सही करायची, निघताना एक सही करायची, रोज 2 सह्या झाल्या म्हणजे 1 दिवसाचं काम भरलं, 30 दिवसाचं काम भरलं की 30 दिवसाचा पगार मिळणार. सही नाही झाली तर पगार मिळणार नाही, कमी होईल. मग तो लक्ष कामाकडे देत नाही, सहीकडे देतो. कारण त्याला माहिती आहे की जास्त काम केलं तर जास्त पगार मिळणार नाही आहे. पूर्वी नफा व्हायचा जास्त, कारण मालकी स्वतःची होती, जमीन स्वतःची होती. आता त्याला माहिती आहे कितीही काम केलं तरी पगार तेवढाच राहणार आहे, मग जास्त काम करा कशाला. आणि ही प्रवृत्ती सगळ्यांमध्ये दिसायला लागली आणि त्याच्यामुळे सोव्हिएट युनियनमध्ये कामाचा प्रश्न निर्माण झाला, कामाच्या प्रेरणेचा प्रश्न निर्माण झाला.
आणि मग तिथे स्टॅलिननी त्याच्यावरती त्याच्या साम्यवादी पद्धतीने उपाय पण सांगितले की मग तुम्ही त्यांना साम्यवादी चळवळीबद्दल सांगा, चळवळीचा विकास कसा होईल त्याच्याबद्दल सांगा. ते हे त्याचे मार्ग होते. पण अर्थात पुढे सगळा तो सोव्हिएट युनियनचा प्रयोगच संपला. 1991 सोव्हिएट युनियन नष्ट झालं आणि कॅपिटलिझम तिथे पण तुम्हाला आलेलं दिसतं. कॅपिटलिझममध्ये कामाची प्रेरणा असते. नफा मिळवणं, फायदा मिळवणं, प्रगती करणं ह्या सगळ्या कामाच्या प्रेरणा आहेत. पण तिथे सुद्धा सर्वांना त्या प्रेरणा लागू पडत नाहीत सारख्या प्रमाणात. हे आपण आता मॅकग्रेगर, मॅस्लॉव आणि प्लेटो तिघांचे उल्लेख केले त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. हे माणसांच्या प्रवृत्ती असतात वेगवेगळ्या. ती प्रवृत्ती काय आहे ते ओळखणं आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काम करून घेणं हे व्यवस्थापकाचं, संघटकाचं किंवा संघटनेचं काम आहे. हे या सगळ्या चर्चेचं सार आहे.